हरपळवाडीतील निसर्गाच्या कुशीत बसलेले आहे सुंदर शिवमंदिर. पुणे बेंगलोर हायवेवर अतीत गावापासून 4 किलोमीटर अंतरावर उजवीकडे आत गेलो की हरपळवाडी हे गाव लागते. तिथे वनराजीत एक सुंदर शिवमंदिर उभे आहे. भक्तांना पावणारे, त्यांच्या मनाला ऊर्जित अवस्था देणारे असे हे मंदिर आहे. शेजारी एक बारमाही पाण्याने तुडुंब भरलेले स्वच्छ तळे आहे. त्यात पांढरी फुललेली कमळे, विविध पक्षी आणि रोजच दृष्टीस पडणारे मोर, लांडोर, पोपट, कबुतरे, साळुंकी, खारुताई, घार, टिटवी, खंड्या आणि येण्या जाण्याच्या वाटेवर दर्शन देणारे मुंगूस, यामुळे मनाला होणारा आनंद अवर्णनीय असतो. हे शिवमंदिर म्हणजे भव्य वटवृक्षाच्या खाली विराजमान झालेले शिवलिंग व छोटेखानी देऊळ, सभोवताली भव्य वडांची वृक्षराजी, भव्य असंख्य लोंबकळणाऱ्या पारंब्या, जणू काही शेषनागाचे प्रतिरूपच. हे सुंदर शिवमंदिर हरपळवाडी येथील ग्रामस्थांनी वटवृक्षाच्या एकाही फांदीला धक्का न लावता उभारले आहे. सोबतीला मंदिराभोवती सुंदर बाग केलेली असून तेथे लहान मुलांसाठी विविध खेळणी, झोके, घसरगुंडी तयार केली आहे. मुलांसाठी बगीचा, पालकांना व वयस्क व्यक्तींना बसायला ठिकठिकाणी बाके बसवले आहेत. कचरा टाकण्यासाठी कुंड्या व लाईटची सोय केली आहे. या बागेत विशेषतः जास्वंद, तगर यासारखी विविध फुले आहेत. सभोवताली कुंपण व गेट असल्याने इथल्या सौंदर्याला कोणताही उपद्रव होत नाही. मंदिरात गेल्यावर मनाला अतिशय शांतता लाभते. वटवृक्षाच्या खाली शिवलिंग विराजमान आहे. वटवृक्षाचे अजस्त्र खोड खिडकीतून बाहेर गेले आहे. ते पाहताना नतमस्तक व्हावे वाटते. मंदिराच्या पाठीमागे जाऊन पाहिल्यावर वृक्षराजीच्या भव्यदिव्य रूपाची प्रचिती येते. शिवाचे रूप, निसर्ग व मानव यांच्यातील सुंदर बंध नवी प्रेरणा व स्फूर्ती देणारे आहे. यासाठी आपल्याला हरपळवाडीला एकदा येऊन शिवाचे हे रूप मनात साठवून घेण्यासाठी यावं लागेल. श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये हे शिवाचे रूप अप्रतिम आपल्याला दिसणार आहे. रणफासाठी संकलन व फोटो शुभांगी पवार मॅडम, अपशिंगे, प्राध्यापक दादाराम साळुंके, कराड.